भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। चंद्रशेखर बावनकुळे सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कालच अधिकृत घोषणा केली की 5 डिसेंबरला 5 वाजता आझाद मैदानावर शपथविधी सोहळा साजरा होईल आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतल्याचे कळतंय। चंद्रशेखर बावनकुळे सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत। सुशांत, कालच बावनकुळेंनी अधिकृत घोषणा केली की 5 डिसेंबरला सोहळा होतो शपथविधीचा आणि त्यानंतर फडणवीसांची ही भेट, या भेटीमध्ये नेमकं काय होत आहे? श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर आता नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती आझाद मैदानातून संध्याकाळी 5 वाजता घेणार आहेत। स्वतः बावनकुळेंनी काल ट्विट केलं होतं आणि त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी आलेले आहेत। शपथविधी सोहळ्याची कशी तयारी सुरू आहे, कशा पद्धतीने शपथविधी सोहळा केला जाईल याबद्दलची माहिती जी आहे ती देवेंद्र फडणवीसांना ते देऊ शकतात। कारण आपण जर बघितलं असेल तर जवळपास 15,000 पदाधिकारी, साधू संत, त्यासोबत महंत, उद्योजक, विविध क्षेत्रातील मान्यवर यांना या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे, त्यांना निमंत्रण देण्यात येणार आहे आणि त्याच संदर्भात आहे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेताना आपल्याला पाहायला मिळतात। तर दुसरीकडे भाजपचा विधिमंडळ नेता जो आहे तो निवड होण्याची बाकी आहे आणि खरं तर परवा म्हणजे 3 तारीखला किंवा 4 तारीखला भाजपच्या आमदारांची एक बैठक होईल आणि या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ नेतेपदी जी आहे ती नियुक्ती होईल आणि त्याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री म्हणून घोषणा जी आहे ती पक्षात होईल आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 4 तारीखला जर झालं तर दुसऱ्याच दिवशी 5 तारीखला भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा जो आहे तो मुंबईमध्ये पार पडणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आलेले आहेत। आपण जर श्रद्धा पाहिलं असेल तर सकाळपासूनच देवेंद्र फडणवीसांच्या सागर या निवासस्थानी भेटीगाठीचं सत्र सुरू आहे। रावसाहेब दानवे असतील, त्याचसोबत भाजपचे इतर आमदार जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांना भेटून जात आहेत आणि आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। निश्चित नाही, बरोबर आहे। सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भेटींचा वाढलेला सिलसिला आपण पाहतोय। बैठकीचे ताजे अपडेट घेत राहू। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।